कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर ॲक्च्युली माणसाचं एक व्यक्तिमत्व विकसित व्हायला सुरुवात होते. म्हणजे एक माणसाला शेप यायला सुरुवात होतो. तसंच माझाही अनुभव आहे. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर ॲक्च्युली आपले काय व्हिजन्स आहेत, आपले काय इमॅजिनेशन्स आहेत, आपली काय ताकद आहे, ह्या सगळ्या गोष्टींची परीक्षा प्लॅटफॉर्मवरती सुरू होते. माझ्या आजूबाजूला असणारी जी मंडळी आहेत, जे माझं सोशल लाईफ आहे किंवा आपल्या कामाच्यासोबत काम करत असताना जी आपल्यासोबत व्यक्ती असतात, आपलं कुटुंब असतं, या सगळ्यांमध्ये आपण घडतो. आणि मला ते सुंदर ट्रान्झॅक्शन्स बघायला मिळाले, कारण इतकी सुंदर आयुष्यात माणसं मिळाली की ज्यामुळे मला माणसांवरती विश्वास ठेवायला खूप जास्त आवडतो. माणसांना किंवा एखाद्या व्यक्तीला, प्रत्येकजण सेल्फ मोटिवेटेड असतो, प्रत्येकाला एक स्वतःचं स्वप्न असतं आणि मला आवडतं त्यांच्या स्वप्नांसाठी त्यांना साथ द्यायला. मला आवडतं त्यांच्या त्या गोष्टींमध्ये नव्याने अभ्यास करायला मदत करायला, त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करायला. आणि हे मी करत आले, अनेक वर्ष करत आल्यामुळे हा एक आतमधलाच भाग आहे. हा कोणी ठरवून नाही करू शकत, हे माझ्या आतून येतं मला. आणि ते मला करताना म्हणजे हे आय आय ॲक्टिंग ऑर आय एम रिअली डुईंग इट हे समजणं इतका शेजारी बसलेला माणूस किंवा समोर बसलेली व्यक्ती ही तितकी सक्षम असतेच. त्यामुळे ॲक्टिंग करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण काम करतोय की खरंच ही व्यक्ती आपल्याला मदत करते आहे हे कळणे इतके तेही जाणकार आहेत. आणि कदाचित हा रॅपो ही नर्चरिंग एकमेकांबद्दलची, कारण त्यावेळी मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळत असतात आणि हे होत असल्यामुळे मला ते आवडत गेलं आहे. आणि त्यात काही वर्षानंतर ती व्यक्ती पुन्हा मला जेव्हा भेटते, आज कित्येक स्त्रिया मला भेटतात किंवा लेडीज भेटतात आणि ज्यांच्याशी काही वेळा माझे कन्व्हर्सेशन फारसे झालेलेही नसतील, पण तुम्हाला पाहण्यातून आम्ही काय गोष्टी शिकलोय किंवा तुम्ही तेव्हा ती गोष्ट सांगितली होती आठवत आहे का बोलण्यात, किंवा आपल्या मीटिंगमध्ये आपण हा मुद्दा बोललो होतो आणि त्यामुळे मला हा फायदा झाला, असे त्यांचे अनुभव, त्यांचे फायदे जेव्हा मी आत्ता ऐकते आणि जाणून घेते, तेव्हा मलाही कौतुक वाटतं की आपल्या तोंडून गेलेल्या शब्दाचा समोरच्या व्यक्तीला इतका फायदा होऊ शकतो किंवा मदत होऊ शकते. आणि ही मदत करायला मला खरंच खूप छान वाटतं, कारण मला असं वाटतं इट्स गिव्हिंग दॅट सिग्नल की आय एम रिअली थँकफुल. सी, बाय प्रोफेशन आय एम अ डॉक्टर, मी एक डॉक्टर आहे. त्यामुळं वैद्याला नेहमीच असं वाटतं की आपण कोणाच्या तरी सेवेसाठी असावं, आपल्या या ज्ञानाचा उपयोग व्हावा. माझा कदाचित तो आयुर्वेदरित्या होत असावा किंवा नसावा, पण बाकीच्या एक स्त्री म्हणूया, संसार म्हणूया, संस्कार म्हणूया, बिझनेस पर्स्पेक्टिव्ह जे काही आहेत, या अँगलने जेव्हा प्रत्येक व्यक्तीला किंवा माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींना तरी जो काही फायदा होतो, त्या फायद्याने मला खूप नर्चरिंग मिळतं. मला माझ्या अभ्यासासाठी त्याची खूप मदत होते आणि समोरच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवणे आणि मदत करणे आणि त्यांच्यावरती पोट भरून प्रेम करणे, मी याचं चांगले पडसाद अनुभवते, पाहते आणि ते मला आणखी नर्चर करत जातात. त्यामुळे मी आनंद घेते. मला आवडते ही गोष्ट करायला.